नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये भामा आसखेड येथून जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जी पाण्याची लाईन जाणार आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि या खोदकामामुळे या ठिकाणी तलाव साठलेला आहे। पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी रस्ता चिखलमय आणि निसरडा होतोय, दैनंदिन अपघात होत आहेत, नागरिक त्रस्त झालेले आहेत। तर ठेकेदारांनी लवकरात लवकर या ठिकाणचं हे जे केलेलं खोदकाम आहे, रस्ता खोदलेला आहे, तो त्वरित दुरुस्त करून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ताण भागवत असताना ग्रामीण भागातील जे पिण्याच्या पाईपलाईन आहेत, रस्ते आहेत, ते पूर्णतः उद्ध्वस्त केलेले आहेत। यामुळं इंदोरी ग्रामपंचायती हद्दीमध्ये जी दुरावस्था झालेली आहे, या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत। तर इंदोरी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत शशिकांत शिंदे, काय सांगाल नेमकं? नागरिक त्रस्त झालेले आहेत, रस्ता खोदून टाकलेला आहे। गेले 1.5 वर्ष झालं आपल्या इंदोरी हद्दीमध्ये चालू असलेल्या पिंपरी चिंचवडचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा भामा आसखेड ते पिंपरी चिंचवड लाईनचं काम चालू आहे। परंतु त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी संपर्क साधत असताना गावाच्या मेन रस्त्यातनं, जिथनं तळेगाव चाकण जुना रस्ता आहे, त्याच्यातनं त्यांनी शेतकऱ्यांसंग काहीतरी वाद असल्यामुळे त्यांनी रस्त्याच्या मधनं लाईन चालू केली। पण आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत होतो की एकतर लाईनचं काम पावसाच्या अगोदर करा किंवा पाऊस झाल्यानंतर करा, जेणेकरून नागरिकांची सोय होणार नाही। यामध्ये PWDच्या साहेबांशी पण आम्ही वेळोवेळी संपर्क साधला की त्यांना ते काम थांबवा किंवा हे पाऊस झाल्यानंतर काम करण्यात यावे। परंतु आता पाऊस चालू असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहतच असाल की तळेगाव चाकणचा जो जुना रस्ता होता इंदोरी गावातनं, तर तो रस्ता पूर्णपणे उकरून त्या रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन टाकायचं काम केलेलं आहे। त्यामुळे इतरत्र ज्या रस्त्याच्या बाजूला जे राहणारी लोक आहेत त्यांना एवढा खूप त्रास होत आहे। त्यामध्ये पिंपरी ते चरवलीची जलजीवन लाईनचे पण काम चालू होते मध्ये, त्यांनी पण पावसातच काम चालू केले आणि त्याच्यामुळे पण खूप लोकांना त्रास होत आहे। काय सांगाल नेमकं? या ठिकाणी जो रस्ता आहे, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली, दैनंदिन अपघात होतात। आता पावसाने थोडी उघडीप दिली म्हणून अवस्था ही आहे। या ठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे आहेत, गाड्या आढळतात। तळेगाव चाकण रोडचा हा मुख्य रस्ता इंदोरी गावातून जातो। इथून MIDC साठी, तळेगाव MIDC साठी जाण्यासाठी सोयीस्कर जांभोडेर फाट्यावरनं हा रस्ता असल्यामुळे भरपूर वाहने इथून अवजड जात आहेत। आणि गेले 2 महिने झाले, 2 ते 3 महिने झाले, तसं काम इंदोरी गावाच्या आधी 1.5 वर्ष झालं चालू आहे। पण गेले 2 ते 3 महिने झाले पिंपरी चिंचवडचे नगरपालिकेचे अधिकारी असू किंवा कॉन्ट्रॅक्टर असू, 300 मीटरचा रस्ता करायला त्यांनी 2 महिने लावलेले आहेत। आणि त्यांनी सामान्य जनजीवन एवढं विस्कळीत झालेलं आहे, लोकांचे अपघात होतात, ते 2 व्हीलरवरून घसरून पाडतात, ते गाड्या त्यांच्या चिखलामध्ये नादुरुस्त होतात, ते आणि अक्षरशः या PWDच्या रस्त्याची त्यांनी वाट लावून ठेवलेली आहे। मी PWDचे अधिकारी विशाल पोळ साहेब आणि खोत साहेब यांना वारंवार फोटो व्हिडिओ पाठवून फोन करून सांगितलं, पण ते पण एवढे आकारक्षम अधिकारी भेटलेले, मावळ तालुक्याचं दुर्दैव आहे। तर अधिकारी भेटतात आपल्याला, पण एवढे दुर्दैवी अधिकारी आहे की एक कामाचं नाही याच्यात, नुसते तिथं वडगाव ऑफिसला बसतात आणि तिथून फोनवर बोलतात। मी त्यांना 10 वेळा म्हणलं, साहेब तुम्ही व्हिजिटला या, काय हे काम पहा, लोकांचे हाल होतात, ते कुणाचं लक्ष नाही। अक्षरशः PWD वाले म्हणणार की आमच्या रस्त्यातून खोदलंय, स्थानिक शेतकरी येणार, तो काम बंद करणार। कॉन्ट्रॅक्टर आता पिंपरी चिंचवडचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो काय साधा ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर आहे का? त्यांनी किती फास्ट मध्ये काम केलं पाहिजे। एवढा रहदारीचा रस्ता आहे, तुम्ही पाहता इथून वाहने जाता येत आहे। आज थोडी पावसाने उघडीप दिली म्हणून हे व्यवस्थित थोडं तरी दिसतंय, पण इथं रोज तुम्ही थांबले ना, रोज 2-3 लोक 2 व्हीलरवरून घसरतील, काही होईल। या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? खालुमरे सारख्या एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतंय का प्रशासन? माझं तर या प्रकरणात मी गेले महिना झालं पाठपुरावा करतोय। PWDचे अधिकारी एकदम अकार्यक्षम आणि बिनकामाचे बसून ठेवलेले आहे तालुक्यात, त्याची कुणीतरी शासनाने दखल घेतली पाहिजे। तर स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ताण भागवत असताना मावळ तालुक्यातील इंदोरी गावामध्ये जी ह्याची अवस्था केलेली आहे, यामुळं वारंवार अपघात होत आहेत। मोठ्या आकाराचे हे खड्डे आहेत, यामध्ये
गुडघ्यापेक्षा जास्त मोठ्या आकाराचे खड्डे आहेत. आता हे संरक्षित बॅरिकेड केलंय. या बाजूला 8-9 फूट खोलीचं पाणी साठलेलं आहे. यामध्ये जर एखादा 10 फूट खोल आहे. यामध्ये जर एखाद्या लहान मुलाचा बालकाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण राहणार आहे? बाजूला शाळा आहे. अशा शाळा असताना या ठिकाणी हा रस्ता अरुंद झालेला आहे. रात्री या ठिकाणी ये जा करताना बऱ्याचशा अडचणी, दुचाकी ये जा करत असताना नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहे. रस्त्याची चाळण झालेली आहे. रस्त्यावर पूर्ण ओढ्याचं, नदीचं स्वरूप झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं डांबरी रस्ता चांगल्या पद्धतीचा फोडून आज चिखल मातीचा रस्ता तर बनवला आहे. डांबरी रस्ता फोडून या ठिकाणी चिखल मातीचा रस्ता बनवण्यात आले. हा रस्ता योग्य आहे का रहदारीसाठी? फक्त एवढं तुम्ही कुणी पण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने एक सर्वसामान्य माणसांना ना हा चिखल हा पोयटा मातीचा रस्ता हा रस्ता आहे का? हा रस्ता आहे का? पीडब्ल्यूडीचे अधिकारी काय झोपा काढतात आहे का? नागरिकांनी बोलायचंच नाही का यांना काय? तुम्ही सांगा काळाचा रस्ता आहे. चिखल मातीचा रस्ता, चिखलाचा रस्ता असतो का कुठे? जाग्यावर गाडी फसू शकते. दुसऱ्या बाजूला जी साईड पट्टी आहे या ठिकाणी ओढ्याचं स्वरूप तयार होतोय आणि अशा या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तर इंदोरी गावामधला हा जो जांभवडेकडे जाणारा रस्ता आहे, पुढे चाकणकडे एका बाजूला आळंदीची लाईन, एका बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लाईन, अशा पिण्याच्या पाण्याच्या लाईनीमुळे मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले खोदकामामुळं. आणि जे काही पाईप आहेत ते पाईप खोदकाम केलेल्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे इथं नागरिकांच्या जीवितास धोका आहे. जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे आहेत, यांचे जे शाखा अभियंता जे आहेत या ठिकाणी विशाल पोळ आणि नंदकुमार खोत या ठिकाणी लक्ष देत नाहीत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग करतोय काय अशी परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी साईट पट्ट्याच्या ठिकाणी गुडघ्यापेक्षा जास्त मोठ्या आकाराचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. बघूयात यामध्ये जे काही आहे की अवजड वाहनं ही गावातनं बंद असताना ही अवजड वाहनं गावातनं येत आहेत. त्यातच इंदोरी हद्दीमध्ये जो काही इंद्रायणी नदीचा पूल जो आहे हा पूल पण कमकुवत झालेला आहे. बघूयात सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे कधी लक्ष देतं का नागरिकांच्या बळीची प्रतीक्षा केली जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.